मुलगी म्हणून वावरताना, सून म्हणून सावरताना, पत्नी म्हणून आवरताना, सासू म्हणून मिरवताना, जुन्या रूढींचे परिपाठ पुन्हा पुन्हा गिरवताना, सोशिक होते ताई, सोशिक होते आई, सोशिक होते बाई, तरीही साऱ्यांच्या तालावर फुलत राहतं बाईपण, साऱ्यांच्या तालावर झुलत राहतं बाईपण. नमस्कार मित्रांनो, मी मतीन पटेल, सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण उमरगा तालुक्यात उमरगा मुख्य शहरात या ठिकाणी आलो आहेत आणि आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र प्रदेशच्या जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शिवमती रेखाताई सूर्यवंशी. ताई, तुमचं चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. तुमचा छोटासा परिचय आमच्या दर्शकांसाठी सांगा. नक्कीच. प्रथमतः आपल्याला सगळ्यांना जय जिजाऊ. मी शिवमती रेखाताई सूर्यवंशी, प्रदेश प्रवक्ता जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र. आणि या ठिकाणी मी जिजाऊ ब्रिगेडचं पूर्ण महाराष्ट्र प्रदेश लेवलवरती प्रबोधनाचं कार्य आणि संघटनेचा जो विचार आहे तो तळागाळापासून महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम करते. म्हणजे एकूण संघटनेचा प्रवक्ता आणि त्याचबरोबर तुम्ही व्याख्याते आणि कवयित्री पण आहात. अशा पद्धतीचं हा काम चालतो. तुम्ही कुठे भेट देता किंवा कुठल्या ठिकाणी तुम्ही व्याख्याने वगैरे करता? म्हणजे सुरुवात माझी कविता या क्षेत्रामधून झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण कॉलेज वयापासूनच मला कवितांची वाचनाची आवड होती आणि त्या माध्यमातून हा माझा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर आपण जे अभ्यासले किंवा जे आपण वाचले हे इतरांनाही आपले चांगले विचार पोचावेत, ही एक मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मी या प्रबोधन कार्याकडे वळले. एकूणच तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शालेय जीवन, त्यानंतर कॉलेज जीवन? माझं शिक्षण म्हणजे माझं माहेर बीड आहे. बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव सफेपूर म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमधून माझा शिक्षणाचा प्रवास, हा शैक्षणिक प्रवास सुरू झाला आणि लग्नापूर्वी माझं BA कंप्लीट झालेलं होतं. त्याच्यानंतर पुढचं सर्व शिक्षण म्हणजे BEd असेल, MA असेल आणि त्याच्यानंतर MPhil मी राजर्षी शाहू कॉलेज येथे लातूरला केलेलं आहे. आणि आता सध्या माझं PhD चालू आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड येथे माझं PhDचं काम चालू आहे. आता PhD तुम्ही कुठल्या विषयावर करता? मी मूळ विषय म्हणजे मला सामाजिक एक प्रश्नांची किंवा जे समाजाला सध्या परिस्थितीमध्ये भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा किंवा शेतीचा प्रश्न, त्यासाठी मी एक सामाजिक कार्याची आवड म्हणून आणि शेतकरी प्रश्नावरही आपल्याला काहीतरी काम करता यावं म्हणून PhD साठी मी जलसिंचनाचा विषय निवडलेला आहे. तर तो विषय असा आहे की उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसिंचनाचा कृषी विकासावर झालेल्या परिणामांचा भौगोलिक अभ्यास. असा काही अभ्यास तुम्ही केलेला आहे आता सध्या? हो, माझं सध्या आता चालू आहे त्याचं माहिती गोळा करणे. ते 21 TMC पाण्याबद्दल काही माहिती आहे तुम्हाला? अजून म्हणजे त्याचं मी डाटा एडिटिंगचं माझं सगळं काम चालू आहे आणि काही दिवसामध्ये माझे 1-2 प्रकरणं झाल्यानंतर मी त्या संदर्भापर्यंत नक्की पोहोचू शकेल. तर आता इथून मग तुमचं कॉलेज जीवन हे BA होतं, त्यानंतर तुम्ही लग्नानंतर इकडे आलात आणि एकूणच जिजाऊ ब्रिगेडशी जॉईन होण्याचं काही आणखी प्रेरणा कुठून मिळाली या क्षेत्रात यायची किंवा संघटनेत काम करावं? तत्पूर्वी जिजाऊ ब्रिगेडमध्ये येण्यापूर्वी माझं शालेय लेवलवरती प्रबोधनाचं काम चालू होतं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करायचे, मोटिवेशनल स्पीचेस त्यांच्यासाठी द्यायचे, जेणेकरून विद्यार्थी आजचा घडला पाहिजे. आणि याची प्रेरणा मला म्हणजे याची सोबत किंवा याच्यामध्ये सहकार्य पाठबळ माझ्या मिस्टरांनी दिलं आणि पहिलं व्याख्यान माझं शालेय लेवलवरती माझ्या मिस्टरांच्या शाळेमध्येच झालेलं. आणि मग त्याच्यानंतर जिजाऊ ब्रिगेडमध्ये अचानक एका कार्यक्रमामध्ये सुनंदाताई माने आणि मीराताई चव्हाण, ज्या जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि सचिव होत्या, तर त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून नंतर मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये मला जिजाऊ ब्रिगेडचे विचार किंवा ही विचारधारा आवडली, पुरोगामी विचारधारा, आणि मग मी जिजाऊ ब्रिगेडमध्ये आले. एकूणच जिजाऊ ब्रिगेड संघटना, त्यांची कार्यप्रणाली, विचारधारा थोडक्यात आपल्याला सांगता येईल? हो, नक्कीच दादा. तर परिवर्तनवादी महामानवांचा विचार घेऊन, त्यांच्या विचाराची प्रेरणा किंवा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली अकोला येथे. 1 सप्टेंबर 1990 अकोला येथे त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि त्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनच महिलांच्या हक्कासाठी लढणारी किंवा
महिलांचा सर्वांगीण विकास घडवणारी एक वेगळी कक्षा किंवा शाखा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी स्थापन केली. आणि जिजाऊ ब्रिगेडचं कार्य जर आपण पाहिलं तर महिलांनी धर्मसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता, प्रसार आणि प्रचार माध्यम सत्ता या सगळ्या बाजूवरती, या सगळ्या बाजू आपल्या हातात घ्याव्यात आणि या माध्यमातून महिलांनी त्यांचा स्वतःचा, पर्यायानं कुटुंबाचा आणि पर्यायानं समाजाचाही विकास साधावा या प्रेरणेतून किंवा हे उद्दिष्ट या संघटनेचं आहे आणि त्या उद्दिष्टाला नजरेसमोर ठेवून संघटनेची वाटचाल चालू आहे. एकूणच एक म्हणजे स्त्रियांना एक मंच उपलब्ध करून देणारा एक संघटन आहे. हो. पण महिलांचे असे विविध अनेक संघटन आहेत. जिजाऊ ब्रिगेडच का किंवा हीच विचारधारा का, तुमच्या मते काय वाटतं? याचं मूळ जर मुळाशी जायचं म्हणलं तर शिव शाहू फुले आंबेडकर जी विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहे, जे महामानवांचे विचार आहेत, ते विचार एकत्रितरित्या जर आपल्याला कुठं पाहायला मिळतील तर ते जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून पाहायला मिळतील. कारण प्रत्येक संघटनेनं म्हणजे महाराष्ट्रभर आता विविध संघटनांचं जाळं पसरलेलं आहे, पण प्रत्येकाची एक वेगळी विचारधारा आहे किंवा एका महापुरुषांना त्यांनी संकुचित केलेलं आहे, तेवढे त्यांच्यापुरतं मर्यादित ठेवलेलं आहे. पण जिजाऊ ब्रिगेड ही एकमेव अशी संघटना आहे की जी सगळ्या जाती धर्मातील महापुरुषांचे विचार एकत्र घेऊन, तो प्रवाह एकत्र घेऊन चालते. म्हणजे एकूणच विवेकाकडे वाटचाल, आपण महिलांना विवेकाकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करणारी. तर या ठिकाणी आपण म्हणजे महिलांना एकूणच काही जिजाऊ ब्रिगेडचे तुमच्याही काही व्याख्यानात मी ऐकलं की आपल्याला असं तुम्ही अंधश्रद्धे, महिलांमध्ये जी अंधश्रद्धा आहे ती खूप जास्त प्रमाणात फोफावली आहे. कशा पद्धतीची नेमकी ती अंधश्रद्धा आहे आणि ती व्हायला नको यासाठी कशा पद्धतीचं प्रबोधन करायला हवं किंवा लोकांना तो विचार सांगायला हवा? नक्की. याची सुरुवातीचे जर पाळंमुळं जर बघितले तर जवळपास आपण 2-3 हजार वर्ष आपल्याला मागे जावे लागेल. मुळात भारतीय संस्कृती ही मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची होती आणि इथं स्त्रियांना महत्वाचं स्थान होतं. निवृत्तीपासून सुरुवात झालेली. तर जे आपण आता दुर्गा, आदिशक्ती, महामाया म्हणतो, ही सगळी स्त्री रूप आहेत आणि ही लढवय्या स्त्री रूप आहेत. विशेष म्हणजे त्यांना आता आपण देवत्व दिलं, पण त्या मूळ एक स्त्रिया होत्या, राज्यकर्त्या होत्या, ज्यांनी संपूर्ण समाजाला एका छत्राखाली घेऊन चाललेल्या होत्या आणि अशा रणरागिणींचा वारसा या समाजाला लाभलेला आहे. पण कालांतरानं जसं जसं भारतावर परकीय आक्रमणं झाली तशी तशी ही विचारधारा बदलत गेली आणि स्त्रियांना ज्या म्हणजे मूळ ह्या समाजाचा पाया ह्या लढवय्या शूर स्त्रियांवरती अवलंबून होता. स्त्रियांनी शेतीचा सुद्धा शोध लावलेला आहे. तर ह्या स्त्रियांचं खच्चीकरण कुठेतरी करणं आणि आपली सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करणं असा त्या लोकांचा उद्देश होता आणि त्यामुळे त्यांनी स्त्रियांची शक्ती दाबून टाकण्यासाठी त्यांना या कर्मकांडामध्ये, उपास तापास या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथून अंधश्रद्धेला सुरुवात झाली. मग या अंधश्रद्धेवरती घाव घालण्याचा, त्याच्या मुळावरती घाव घालण्याचा प्रयत्न अनेक महामानवांनी केला, महापुरुषांनी केला आणि तो आज तागायत, आज 21व्या शतकामध्येही तो आपल्याला पुन्हा पुन्हा करावं लागतं. ही एक आपल्या समाजाचं दुर्दैवी वास्तव आहे. आणि त्या अंधश्रद्धेमधून महिलांना आजही काढणं तितकीच निकराची लढाई आपल्या समोर उभी आहे. कारण आज आपण पाहतो बहुतांशी पुरुष वर्ग कुठलाच आपल्या बायकोला किंवा पत्नीला, बहिणीला म्हणणार नाही की तू हा उपास कर, ह्याच्यामुळे तुला हे प्राप्त होईल. पुरुषी मानसिकता सहसा मला खरंच आवर्जून या ठिकाणी एक महिला असूनही सांगावं लागतंय. पण महिलांनीच ते स्वतः ओढवून घेतलेलं असतं की मी हा नवस बोलले किंवा ह्या देवाचं, ह्या बाबाचं हे व्रत केले की मला काहीतरी फळ मिळेल. त्यामुळे त्या कुठेतरी या कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये गुरफटून जातात, अडकून जातात. आणि आज आपण पाहतो कुठलेही सत्संग असतील, असे अनेक कार्यक्रम होत जातात. मग त्या कार्यक्रमाचं नंतर खरं स्वरूप काय आहे आपल्याला प्रसार माध्यमाच्या याच्यातून नंतर आपल्याला समजतच, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि तशा ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही, हजारोच्या संख्येनं महिला उपस्थित असतात. मग आता याच्यातही आपण पूर्णपणे महिलांना दोषी ठरवू शकत नाही, कारण त्याच्या पाठीमागही भरपूर कारणं आहेत. महिलांची तिथपर्यंत जाण्याची मानसिकता का होते? तर घरातली परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक असेल किंवा जाच असेल, त्यांना काही छळ त्यांचा होत असेल, अनेक कारणं आहेत. मग कुठंतरी आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी किंवा समाधानासाठी तो काहीतरी पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून आपल्याला एक मानसिक समाधान मिळेल त्याच्या माध्यमातून किंवा आपली काहीतरी प्रगती होईल, आर्थिक सुस्थिती चांगली होईल. आणि याच्यासाठी
त्यांना कोणी चांगली दिशा किंवा चांगला मार्ग नाही सापडला तर तो ह्या मार्गाला त्या लागतात. कुठेतरी ह्या बाबांचं दर्शन घेतल्यामुळं किंवा मला काहीतरी फलप्राप्ती होईल आणि त्या ठिकाणी त्या तिथं जातात. पण तिथंही दुर्दैवानं त्यांची फसगत होते. आज असे अनेक भोंदू बाबा आपण जेलमध्ये सडत असलेले पाहिले आहेत. यामध्ये आपलं प्रबोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे आपण, आणि मला यापूर्वी असंही वाटतं की महिलांचं अंधश्रद्धेकडे जाणं यासाठी एक असं कारण आहे की महिलांना जे स्वातंत्र्य ते घरातून मिळत नाही, जसं पुरुषांना मिळतं. बाहेर जाऊ शकतात, हो. वाचू शकतात, लिहू शकतात, बोलू शकतात, चर्चा करू शकतात, पण स्त्रियांना ते स्वातंत्र्य मिळत नाही. ते घरातच बसतात आणि जे आपल्या घरातील स्त्रिया होत्या, जे त्यांचे सासू असेल, आई असेल, त्यांनी जे सांगितलं हे असं असतं, ते तसं असतं, हा जादूटोणा असतो, त्यामुळे त्याच चर्चेत गुंतत राहून 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 त्यांना त्याची सवयच होऊन जाते. तर ही एवढी म्हणजे गठ्ठ अशी बसलेली मानसिकता आहे. याला विचारातून आपण प्रबोधन कशा पद्धतीने केलं पाहिजे? मूळ याच्यात जर प्रगती जर महिलांची साधायची म्हणलं तर पहिलं कारण आहे शिक्षण. त्यांना एक शिक्षण देणं गरजेचं आहे. आज आपण शिक्षण घेतोय, तेही कशा पद्धतीनं आणि कोणत्या पातळीवर ह्याच्याही काही अजून व्याख्या आहेत बऱ्याचशा. तर महिलांना एक पूरक शिक्षण त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि आता पूर्वी आमच्या लहानपणी एक म्हण असायची, अडाणी शिकलेली आई घर पुढे नेई आणि अडाणी आई घर वाया जाई. असं गावोगाव गल्लीबोळामध्ये भिंतींवरती अशा म्हणी त्या काळात सरकारने राबवलेल्या होत्या. त्याच्यामागे एकच उद्देश होता की महिला शिकली तर तिच्यामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण होईल, ही अपेक्षा त्यावेळेच्या त्या काळच्या शासनाने ती म्हण तशी होती, पण आज सुद्धा त्याच म्हणीचा उलटा वास्तविक प्रभाव आपल्याला दिसतो. शिकलेली महिला घर वाया घालवी आणि न शिकलेली महिला घर पुढे नेई, असाच दृष्टिकोन आपल्याला समाजात पाहायला मिळतो. नक्की आजही म्हणजे दुर्दैवानं तीच परिस्थिती आजही आहे. महिला शिकून सुद्धा त्या खऱ्या अर्थानं सुशिक्षित नाहीत असं. कारण शिक्षण घेणं आणि सुशिक्षित होणं ह्याच्यामध्येही मोठी तफावत आहे. फक्त 4 पुस्तकं शिकला आणि डिग्री हातात असली म्हणजे तो शिकलेलाच आहे किंवा सुशिक्षित झालाय असं, सुसंस्कृत झालाय असं म्हणता येणार नाही. तर शिक्षण आणि सुसंस्कृतपणा ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. मग याच्यामध्ये महिलांना नेमकं आपल्यासाठी काय फायद्याचं आहे किंवा आपला विकास कुठल्या अँगलनं होणार आहे, कोणत्या गोष्टीनं होणार आहे हे कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून आमचं प्रबोधन कार्य सुरू असतं. महिला अनेक उपास तापास करतात, त्याचे नंतर उद्यापन वगैरे मोठ्या स्वरूपामध्ये करतात. अमाप पैसा त्या गोष्टीमध्ये घालतात. म्हणजे आपल्या पोटाला चिमटा घेऊन सुद्धा अशा कर्मकांडावरती पैसा महिला घालतात, कारण कुटुंबाची कुठेतरी काहीतरी प्रगती व्हावी, आर्थिक बाजू सुधारावी वगैरे अशा गोष्टी त्यांच्या ते डोक्यात भरवलेल्या आहेत आतापर्यंत. तुम्ही हे वैभव लक्ष्मीचं किंवा हे इतर असं वृत्त केलं तर तुम्हाला वैभव प्राप्त होईल. असं एकही उदाहरण मला दाखवा की ज्या वृत्त केल्यामुळं आज महिला खूप वैभव संपन्न, वैभवशाली झालेल्या आहेत, खूप समृद्ध झालेल्या आहेत. असं एकही उदाहरण नाही. पण ते पुस्तकं विकणारे मात्र आज कोट्यावधी रुपये कमवून कोट्याधीश झालेले आपण नक्कीच पाहतोय. तर हा विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे की आपली प्रगती कशामध्ये आहे. आपल्या मुलाबाळांच्या वाट्याचा, शिक्षणाच्या वाट्याचा पैसा आपण ह्या गोष्टीमध्ये खर्च करतोय. खरंच त्याच्यानं आपल्याला समाधान मिळणार आहे का? खरंच त्याचा रिझल्ट आपल्याला येणार आहे का? तर अजिबातच नाही. तोच पैसा तुम्ही मुलांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये घातलात तर नक्कीच ते मूल तुम्हाला तुमच्या या परिस्थितीतून सावरण्यास, भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल घडवण्यास मदत करणार आहे. हा विचार महिलांनी डोक्यात घेतला पाहिजे. एकूणच तुम्ही हे असं काम करत असताना ज्या प्रवाहाविरोधात तुम्ही बोलत आहात ते खूपच ताकदवान आहे, त्यांचं प्राबल्य आहे. अशा विचार तुम्ही पुढे घेऊन समाजकारणात काम करत असताना तुम्हाला अशा अडचणी नातेवाईकाकडून, समाजातील काही लोकांकडून की बाबा हे आपल्या विरोध कुठेतरी चालू आहे किंवा त्यांना ते खटकतात आणि कधी अडचण निर्माण होण्याचा प्रयत्न होतो? अडचणी असं समोरासमोर बोलणारे कोणी नसतात, पण पाठीमागून छुपे कारवाया, कारस्थानं किंवा जे काही असेल विरोध म्हणा, अशा गोष्टी पाठीमागून थोड्याफार प्रमाणात होतच असतात. आणि कुठल्याही चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला विरोध हा हे सुरुवातीपासूनचा इतिहास आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक जसं आडे येतात, तशा प्रकारे चांगलं काम करणाऱ्यालाही अनेक अडचणींना सामोरं जावंच लागतं. कारण आपण जे तुम्ही जे बोलतो चमत्कारी बाबा वगैरे, त्यांच्या समोर खूप मोठे मोठे मंत्री सुद्धा नतमस्तक आहेत. अशी उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत एखाद्या सामान्य कुटुंबातून अशा पद्धतीचे वक्तव्य करणं किंवा ह्या संबंधित एवढं ठोस भूमिका घेऊन बोलणं हे कुठेतरी थोडंसं म्हणजे असं भीतीदायक किंवा कधी अशी अडचण निर्माण होते? नाही, अजिबातच नाही. कारण मला सुरुवातीपासूनच
कुटुंबामध्ये तशा प्रकारचं वातावरण मिळालं आणि त्याच पुरोगामी विचारामध्ये मी वाढलेली आहे. त्यामुळं या गोष्टी मी कधीच डोक्यात घेतल्या नाही, की आपल्याला विरोध होईल. जे सत्य आहे ते सत्य आहे. कारण सोन्याची तुम्ही कितीही परीक्षा घ्या, ते चकाकणारच आहे. आज न उद्या भलेही आज आपल्याला विरोध करणारे 10 लोकं असतील, पण जेव्हा कालांतराने सत्य समोर होईल, ते 10 लोकच आपला त्या ठिकाणी आपला जय-जयकार करणारे असतात. आपल्या तेव्हा पण पाठीशी अशी अडचणीची परिस्थिती येते किंवा असा दबाव येतो, तर ही शक्ती आपल्या पाठीमागे असते. नक्कीच. हे तर आहेच. म्हणजे मूळ महाराजांचे विचार आपल्याला त्यावेळेस मूळ कामाला येतात. महाराजांच्या विचारांची प्रेरणा असल्यामुळेच हे सगळं कार्य आम्ही करू शकतोय. आणि माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श आदर्श म्हणजे शक्तिस्थान, प्रेरणा स्त्रोत माझा जर कोण असेल तर त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आहेत. ज्यांनी अंधश्रद्धेला कधीच खतपाणी न घालता कडाडून विरोध केला. आणि ते प्रेरणास्थान माझ्या समोर असल्यामुळं, माझ्या मनामध्ये त्यांचे विचार रुजल्यामुळं मला कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही. म्हणजे हा म्हणजे महापुरुषाकडून आपण खरा घेतलेला आदर्श आपल्याला अशा कठीण प्रसंगी आपल्याला एक बळ देत नक्कीच, असतो. नक्कीच. तर काही सामाजिक विषयावर आपले प्रश्न आहेत, त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारतो मी. आता तुम्ही एका जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यभरात प्रवक्ता म्हणून काम करता. त्यात आपल्या जिल्ह्याबद्दल विचारतो तुम्हाला. इथल्या महिलांमधून तुम्ही कशा पद्धतीचं महिला स्वातंत्र्य किंवा महिलांनी कुठेपर्यंत पुढे यायला पाहिजे असं तुम्हाला किती अपेक्षित आहे? महिला स्वातंत्र्याची व्याख्या माझ्या दृष्टीनं काय आहे, हे मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं म्हणजे एक विचार वेगळा वाटेल. पण ते माझं वैयक्तिक मी अनुभवलेलं माझं मत आहे. ज्या अनुभवातून मी गेले, की महिला खरंच म्हणजे स्वातंत्र्य दिलं तर त्या काय करू शकतात. याचं सर्वात मूर्तिमंत उदाहरण मी स्वतःलाच मला समजते. प्रत्येक महिलेचं कार्यक्षेत्र हे तिचं कुटुंब असतं. आणि त्या कुटुंबामध्ये तिचे आई-वडील, भाऊ, पिता, काका, मामा वगैरे हे तिचे पालक असतात आणि एका अर्थानं मालकही असतात. पुढे तीच लग्नानंतर सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर मग परत तिथं तिचा प्रवास अजून नव्यानं सुरू होतो. तिथं सासू-सासरे, दीर, भावे, पती हे या सगळ्यांच्या बंधनाखाली, दडपणाखाली ती वावरत असते. आणि मग असाच तिचा प्रवास घराच्या उंबरठ्यापासून गावाच्या वेशीपर्यंत आणि तालुक्यात आणि जिल्ह्याच्या रेषेपर्यंत ह्याच पद्धतीनं सुरू असतो. मग हे करत असताना महिलांना नेमकं काय अपेक्षित आहे किंवा महिला स्वातंत्र्य म्हणजे काय, तर माझ्या मते महिलांना स्वातंत्र्य म्हणजे त्यांना विचार स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. कारण महिलेला काय पाहिजे असतं, तिला गडगंज संपत्ती, भरमसाठ पैठण्या, शालू किंवा अंगाने अंगभर मडवलेले दागिने याची अपेक्षा कुठल्याच महिलेला नसते. तिला काय हवं असतं तर तिच्या विचारांचं स्वातंत्र्य, तिचं व्यक्ती स्वातंत्र्य तिला हवं असतं. आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य आज प्रत्येक घरातील महिलेला मिळणं गरजेचं आहे. तेव्हाच त्या पुढे जातील, प्रगती साधू शकतील. कारण आपल्या प्रत्येक विचारावर जर बंधनं असतील तर तो माणूस विचार कसा करणार आहे. एका संकुचित एका डबक्यामध्ये त्याला जर सतत टाकलं आणि त्याचे पाय ओढत गेले तर तो त्याच्या बाहेरचं जग कधीच पाहू शकणार नाही. त्याच्यामुळं तिच्या विचारांना मान देणं, तिला सन्मान देणं, तिचं मत आपण आपल्या निर्णयामध्ये कौटुंबिक निर्णय असतील किंवा सामाजिक असतील, तिचे मतांतर काय आहेत हे निर्णय प्रक्रियेमध्ये घेणं, महत्त्व देणं आणि तिला समजून घेणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हेच खरं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्याची माझा असा प्रश्न आहे की स्वातंत्र्य म्हणजे कुणाला दिलं पाहिजे किंवा कोण डिझर्व करतं स्वातंत्र्य घेणं, त्याला एक अशी किंमत असावी किंवा त्याला एक अट असावी. तुम्ही विचार स्वातंत्र्य म्हणलं, त्याला विचारही असायला हवेत. नेमकं महिलांना स्वातंत्र्य हे कुठल्या महिलांना द्यायला पाहिजे? किंवा शिक्षित आहेत, पुढे काम करण्याची इच्छा आहे अशा महिलांना की सरसकट सगळ्याच महिलांना? नक्की. म्हणजे हा प्रश्न खूप छोटाही आहे आणि तितकाच मोठा देखील आहे, प्रगल्भ सुद्धा आहे. ह्याच्यापेक्षा खूप विस्तारित पण आहेत. खूप चांगला प्रश्न आहे. तर कुठल्या महिलांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे असं म्हणालात तुम्ही. तर प्रत्येक महिला, माझ्या मते प्रत्येक महिला ही तिच्या भावविश्वाची किंवा तिच्या घराची साम्राज्ञी असते. असं नाही की राजकारणात आलेलीच महिला महत्वाची आहे किंवा नोकरी करणारी एखादी शिक्षिका ती महिला महत्वाची आहे, प्राध्यापिका महत्वाची आहे किंवा डॉक्टर महत्वाची आहे. तर ह्या प्रत्येकीचं स्थान आपल्या आपल्या जागी तितकंच अढळ आहे. एखादी कष्टकरी काम करणारी महिला, दररोज खुरपणी करणारी शेतकरी महिला, ती देखील तिच्या कुटुंबासाठी तितकीच महत्वाची आहे. तिच्या खांद्यावरती ती आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेऊन चालतीये. तर अशा प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी
त्या परिस्थितीमध्ये त्या पातळीवर तिच्या मतांचा आदर करण्याची गरज आहे आणि तिला स्वातंत्र्य देण्याची, विचार स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. संविधानाने महिलांना विशेष अधिकार दिले आहेत, राजकीय, शैक्षणिक, त्याचबरोबर लग्नाचे सुद्धा अधिकार दिले आहेत, आंतरधर्मीय, आंतरजातीय. तर या विषयावर तुम्ही काय म्हणाल? आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह सोहळे जे होतात किंवा त्यांसाठी अडचणी निर्माण होतात करणाऱ्यांपैकी, या संबंधित तुमचे विचार काय आहेत? याच्यामध्ये आता कसं आपल्या संपूर्ण समाजाचं एक ग्लोबलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे गेलेलो आहोत. पूर्ण जग एकत्रित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, पूर्ण जग आता जवळ आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वी शिक्षणासाठी आपल्याला एखाद्या तालुक्यापर्यंत जायचं तरी खूप वेगळी परिस्थिती होती. पण आता आपली सहज मुलं तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि बाहेर देशामध्ये सुद्धा जातायत. आणि ह्या माध्यमातून शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना, व्यवसाय करत असताना त्यांचा इतर जाती धर्माच्या लोकांशी निश्चितच संपर्क येतो. आणि मग त्या माध्यमातून मुलं-मुली एकत्र आल्यानंतर मग त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध वगैरे निर्माण होणं, ह्या गोष्टी अनावधानाने म्हणण्यापेक्षा ह्या गोष्टी त्या वयानुसार होतच असतात. नैसर्गिक. एकमेकांचे विचार जुळले तर तिथं जात पाहिली जात नसते, हे स्वाभाविक आहे. आणि अशा गोष्टींना आता आपण स्वीकारावंच लागणार आहे. कारण परिस्थिती जशी बदलली तसं जात धर्माच्या व्याख्या जरी कोणी कितीही समाजकंटकांनी त्याला उहापोह त्याचा केला तरी त्या आजच्या पिढीच्या दृष्टीनं एक निष्क्रिय झालेल्या आहेत. तिथं माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहिलं जातं. जेव्हा आपण जागतिक लेवलवर काम करत असतो त्यावेळेला तिथं तो कुठल्या जातीतला आहे हा विचार येत नाही, तर त्याचं काम काय आहे आणि तो आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ शकतो का, या भावनेतून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं ह्या गोष्टीचं निश्चितच समाजानं एक स्वागतार्ह म्हणजे स्वागत करायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट मला अट्टहासानं सांगायची आहे की आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह झाला तरी तो टिकवणं महत्वाचं आहे. कारण ही एक विवाह संस्थेची एक फार मोठी म्हणजे प्रक्रिया आहे. आणि विवाह संस्था जर मोडकळीला येऊ नये भविष्यामध्ये कालांतराने, तर या गोष्टीसाठी जर प्रयत्न करायचा असेल तर हे झालेले विवाह टिकवणं गरजेचं आहे. मग ते भल्याही कुठल्या जातीतला असेल, धर्मातला असेल, तो सक्सेस करून दाखवणं गरजेचं आहे. आणि आता आपण आंतरजातीय विवाहावर बोलतोय, पण ह्याच्यापेक्षाही एक भयानक समस्या समाजापुढे सध्या डोकं वर काढते, ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप. ह्याचे खूप मोठे भयानक दुष्परिणाम समाजाला कालांतराने भोगावे लागणार आहेत. याचा थरार आपल्या देशानं आता काही महिन्यापूर्वीच अनुभवलेला आहे, श्रद्धा वॉलकर हत्याकांडाचा. तर त्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहापेक्षा हे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या मुलामुलींचं भवितव्य काय, हा समाजाला खूप मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. आणि ह्याच्यावर निश्चित काम होणं गरजेचं आहे, ह्याच्यावर प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि आमच्या माध्यमातून मी त्याच्यावर खूप मोठा एक लेखही लिहिलेले होते की मुलींनो जरा थांबा आणि विचार करा, अशा अँगल खाली म्हणजे हेडिंग खाली तो लेख होता माझा. तर याच्यावर मुला-मुलींचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. या लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल नेमकं आपल्याला सजगता असायला हवी की बाबा हा अशा पद्धतीने आपल्याला इन फ्युचर एक प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा समाजाचा दृष्टिकोन अजूनही असा आहे, त्यामुळे तुम्ही असं हे करू नका. पण ते लिव्ह इन रिलेशन कन्सेप्टच चुकीचे आहे असं म्हणता का तुम्ही? हा, ती माझ्या मते तरी वैयक्तिक आता माझं मत घेतलं तर ती कन्सेप्ट आपण चुकीचीच म्हणावी लागेल. कारण त्याला कुठल्याच कायद्याचा आधार नाही. आणि प्रत्येक गोष्ट या लोकशाहीमध्ये त्याला आधार कायद्याचा असावा लागतो. मग त्या लिव्ह इनला कायद्यानं काही बाबतीमध्ये, काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याला जरी मान्यता दिलेली असली पण त्याच्यासाठी कुठलेही कायदे आज अस्तित्वात नाहीत. आता त्या प्रक्रिये लिव्ह इन मधून त्या जोडप्यांना जर मुलं झाली भविष्यामध्ये तर त्या मुलांचं पुढं काय, त्याचं संगोपन कोणी करायचं, किंवा प्रॉपर्टीवर त्याचे अधिकार कोणाचे असणार आहेत, आईच्या प्रॉपर्टीवर का वडिलाच्या प्रॉपर्टीवर, म्हणजे ह्याच्या संदर्भात कुठल्याच प्रकारचे कायदे अजून तरी झालेले त्याच्या संदर्भात नाहीयेत. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्या चिखलामध्ये रुतण्याच्या अगोदरच मुला-मुलींनी आज विचार करण्याची गरज आहे. म्हणजे त्यासाठी घटना झाली पाहिजे, घटनेच्या प्रमाणे एका लॉजिकली बाबा एखाद्या साच्यात आपण त्याला बघू शकतो किंवा या सिक्युरिटी एवढी आहे, असं झालं तरी ही गोष्ट आपल्याला सांभाळू शकतो. तर आता आपण आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह, तर काय आहे की हे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय याचे जास्तीत जास्त शिकारी गरीब सामान्य लोक होतात. ज्या ठिकाणी परदेशात जाऊन नोकरी करणाऱ्या मुली, डॉक्टर, इंजिनियर असणाऱ्या, चांगल्या पगारावर असणाऱ्या, त्यांना काही अडचण येत नाही, त्यांची घरचे स्वीकारतात, समाजही स्वीकारतात. पण त्याचबरोबर जर एका सामान्य कुटुंबातील गोरगरिबीच्या मुला-मुलींनी असं जर म्हणजे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्न करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अडचणी आणण्यात येते. म्हणजे हा नेमका प्रकार काय की बाबा अजूनही सामान्य माणसात ही गोष्ट पडली नाही.
नाही, बरोबर आहे. अजून समाजाच्या म्हणजे तळागाळापर्यंत हा विचार लगेच ॲक्सेप्ट करणं. कारण जाती धर्माच्या ज्या खुंट्या आहेत, त्या अगदी खोलवरपर्यंत आपल्या मेंदूमध्ये रुजवलेल्या आहेत, त्या आपण लगेच उपटून काढू शकत नाही. त्याच्यामुळं ही फार मोठी एक वैचारिक प्रक्रिया आहे आणि याच्यामधून लगेच बदल होणं आपण हे अपेक्षा ठेवू शकत नाही समाजाकडूनही. तर आणि यातून मला असं म्हणजे जे आपले नेते मंडळी असतात पॉलिटिकली ज्यांचा त्यांचा अँगल असतो की लोकांचा कल ज्या बाजूला आहे त्या पद्धतीने वक्तव्य करणे, लोकांचा हं. जो मॉब आहे स्वतःकडे ओढून घेणे किंवा अशा पद्धतीची वक्तव्य बऱ्याच अशा गोष्टी आहेत की लोकांना त्यांच्या स्वतःच्या घरच्या मुलींनी त्यांचे इंटरकास्ट मॅरेज असतात हो, किंवा तसे अंतरधर्मी बरेच असतात. उदाहरणं आहेत. पण समाजाला प्रबोधन करताना त्या हं. लोकांना तेच ऐकायचं असतं आणि त्यातून आपल्याला एक चांगला मॉब, एक चांगला आपल्याला व्हायरल होऊ शकतो आपण त्याबद्दल बोललं की लोक आपल्याकडे वळू शकतात या अनुषंगाने बोलतात आणि त्यामुळे ह्या सामान्य लोकांना किंवा गरीब लोकांना याचा त्रास होतो आणि ते सेफमध्ये असतात. धर्म ही एक अफूची गोळी आहे म्हणल्यासारखं. लोकांना ती गोळी देऊन धुंदीत ठेवायचं आणि आपला कार्यभाग साधून घ्यायचा. असंच हे वर्षानुवर्ष, शेकडो वर्षापासून असंच घडत आलेलं आहे. ते आजपर्यंतही तसंच आहे. धार्मिकता कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला तुमचं हेतू साध्य करून घ्यायचा असेल, तर त्या गोष्टीला धार्मिकतेची जोड, धर्माची जोड लावायची आणि मग त्यांच्यामध्ये वाद पेटवून देऊन आपली पोळी त्याच्यातून कशी भाजून घेता येईल, ह्याच प्रयत्नात हे सगळेच लोकं असतात, ज्यांचा स्वार्थ त्याच्यामधून आहे. फक्त राजकारणीच आपल्याला म्हणता येणार नाही. तर जे सगळ्याच प्रवृत्तीचे लोकं त्याच्यामध्ये आपला स्वार्थ साधून घेण्याचं काम करतात. ताई तुम्ही ज्या संघटनेमध्ये काम करता त्या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या समाजातील लोक हं. आहेत. मुस्लिम महिलांचा काही समावेश आहे का? मुस्लिम महिलांचाही म्हणजे संभाजी ब्रिगेडमध्ये किंवा मराठा सेवा संघामध्ये आणि बऱ्याच ठिकाणी जिजाऊ ब्रिगेडच्या पण शाखांमधून मुस्लिम महिलांचा सहभाग आहे. म्हणजे अजून काही तुम्हाला असं वाटतं तुमचं स्वतःचं एक आकलन हं. त्याबद्दल तुम्ही उत्तर द्या किंवा नाही द्या. पण मुस्लिम समाजातील महिला ह्या समाजकारणात, राजकारणात पुढे हं. यायला हव्यात. हो, नक्कीच. एक महिला म्हणून मुस्लिम धर्मातीलच नाही, तर सगळ्याच जाती नाही धर्मातील मुस्लिम महिलांना धर्मातील यासाठी हं. म्हणतो यांचं प्रमाण कमी दिसतंय. मला हो, वैयक्तिक तर हो. कमी दिसतंय. नाही. बरोबर आहे. म्हणजे आता ज्या त्या आपण त्या त्या गोष्टीकडे गेलं, की परत वेगळा अंगल किंवा वेगळे फाटे त्याला फुटू हं, शकतात. तर एक महिला म्हणून फक्त मला मत आहे, की तिचं विचार स्वातंत्र्य आता मी मगाशीच हं. सांगितल्याप्रमाणे आणि तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर मग घरातून अगोदर आपल्या ह्याची सुरुवात झाली पाहिजे, प्रत्येक घरातून. मग घरातून सुरुवात झाली तर घर म्हणजे एका घराण्याच घरं मिळूनच समाज बनत समाज असतो. म्हणतो. त्यामुळं समाजातून आपोआपच त्या गोष्टीची सुरुवात होईल. तुम्ही संघटनेत काम करून किती वर्ष झाली ताई? जवळपास आता 2016 पासून मी ते संघटनेत 24 पासून. कार्यरत आहे. एक तर आता 9-10 वर्ष. इथून पुढे काही राजकीय विचार किंवा राजकारणात येण्याची काही आमच्या आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी महिलांना हा कानमंत्रच दिलेला आहे, की तुम्ही धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता त्यांनी प्रभावीपणे राजसत्ता हा शब्द त्याच्यामध्ये उद्दिष्टांमध्ये नमूद केलेला आहे. शिक्षण सत्ता, प्रसार आणि प्रसार माध्यम सत्ता. तर ह्या सगळ्याच सत्तांमध्ये महिलांचं वर्चस्व असावं, प्रभुत्व असावं, हा खेडेकर साहेबांचं एक स्वप्न आहे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या संघटनेचा तो उद्दिष्ट आहे. तर कदाचित भविष्यामध्ये तशा प्रकारची सामाजिक परिस्थिती किंवा राजकीय परिस्थिती मला योग्य वाटली, तर कदाचित त्या दृष्टीनं विचार करू शकेन मी. तर मित्रांनो, ह्या होत्या रेखाताई सूर्यवंशी. त्यांच्याशी गप्पा मारून मलाही खूप आनंद झाला. खूप शिकण्यासारखं आहे. जेव्हा एक महिला समाजकारणात खूप चांगल्या अभ्यासातून पुढे येते, त्यावेळेला आपल्याला हे असं चित्र किंवा हे अ, बोलणं, अशा पद्धतीचे विचार मांडणारी एक महिला आपल्याला दिसते आणि खूप खूप अभिमानास्पद बाब आहे. तर ताई, जे दर्शक, ज्या स्त्रिया, ज्या महिला, जे लोकं आपल्याला पाहणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल जिजाऊ ब्रिगेडच्या व तुमच्या माध्यमातून? नक्कीच. या ठिकाणी महिलांचं जीवन कसं असते सुरुवातीपासून आपल्या वयाच्या अखेरपर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ती दुसऱ्यासाठीच जगत असते. म्हणजे एवढं त्यागमय प्रत्येक महिलेचं जीवन आहे. तर या सगळ्या पसाऱ्यातून तिनं स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे. काही अपूर्ण राहिलेली तिची स्वप्न असतील, ती देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या स्वप्नांना तिनं स्वतः न्याय देण्याची आज गरज आहे. कारण अ, आपण सकाळी म्हणजे आपल्या कुटुंबासाठी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण घालवत असतो. पण आपणच जर भविष्यात नसू,
तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळं अगोदर आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि स्वतःला जपणं गरजेचं आहे. कारण आपण खूप महत्त्वाचे आहोत. "सर सलामत तो पगडी पचास" असा म्हण आहे. त्याप्रमाणे अगोदर प्रत्येकीने आधी स्वतःचा सुद्धा विचार केला पाहिजे. फक्त मुलाबाळांचा, लेकरांचाच विचार न करता आपल्याही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तरच आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकू. आणि यासोबतच आपल्या मैत्रिणींना, ज्यांच्यासोबत आपण काम करतो, अशांना सगळ्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. बाईनं बाईची शत्रू न होता तिनं तिची मैत्रीण झाली पाहिजे. यासोबतच एक पुरुषांना किंवा बांधवांनाही मी या ठिकाणी एक संदेश देऊ इच्छिते, की जसं प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसं उद्या भविष्यामध्ये एका यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुषाचा हात असावा आणि आपल्या घरातील, आजूबाजूच्या परिसरातील ज्या माता, माऊल्या असतील, त्या प्रत्येकीला आपल्या माध्यमातून सन्मानाची वागणूक त्यांनी द्यावी. त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित कसं ठेवता येईल, या दृष्टीनं पुरुषांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं स्त्री सक्षमीकरण होईल. आणि आज सामाजिक परिस्थिती कशी आहे, एक 4 ओळीमध्ये मी त्याचं वास्तव या ठिकाणी समोर मांडू इच्छिते. मुलगी म्हणून वावरताना, मुलगी म्हणून वावरताना, सून म्हणून सावरताना, पत्नी म्हणून आवरताना, सासू म्हणून मिरवताना, जुन्या रूढी आणि हे बाईपण सांभाळता सांभाळता तिच्यातली बाईच नष्ट होऊन जाते. त्यामुळं तिनं स्वतःकडेही आता लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून अनेक आजारांना आमंत्रण देण्याचं सध्या काम स्त्रियांचं होताना दिसून येतंय. हिमोग्लोबिनची कमतरता असेल, व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल, अशा अनेक आरोग्याच्या समस्या स्त्रियांपुढे आवाजून उभा आहेत. तर याच्यासाठी प्रत्येकीनं आपली स्वतःची काळजी घेऊन जरी आपण म्हणतो चूल आणि मूल हे स्त्रियाचं एक त्या साच्यामध्ये तिला गुंडाळलेलं आहे, पण माझं एक नवीन ब्रीद आहे, चूल आणि मूल तरीही बाई मी ब्युटिफुल. हे प्रत्येकीनं घोषवाक्य आज मनामध्ये करून ठेवलं पाहिजे. आणि गुंत्यात काय म्हणतात ती कविता एक रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. तसं आज प्रत्येक स्त्रीचा पाय मोकळा असणं गरजेचं आहे. एवढीच अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून, समाज बांधवाकडून या ठिकाणी करते. खूप खूप छान झाले. खूप खूप धन्यवाद. ताईंची काही पुस्तकंही आहेत, त्यांचा संदर्भ आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊयात. आणि ताईंशी गप्पा मारून खूप मनाला आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद.